नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासोबत कोफी अन्नान यांचा एक कोट शेअर करतोय. कोफी अन्नान म्हणजेच आपल्या युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे ते सेक्रेटरी होते. आय थिंक 1996 पासून किंवा 1994 पासून 2006 पर्यंत ते सेक्रेटरी जनरल होते युनायटेड नेशन्सचे आणि 2018 मध्ये त्यांचं निधन सुद्धा झालंय. तर त्यांचे असे काही विचार होते अनएम्प्लॉयमेंट संदर्भात की अनफॉर्च्युनेटली व्हेरी फ्यू गव्हर्नमेंट्स थिंक अबाउट youth अनएम्प्लॉयमेंट वेन दे आर ड्रॉइंग अप देअर नॅशनल प्लॅन्स. म्हणजे काय, तर असे फार कमी सरकार असतात की जे त्यांच्या यूथच्या अनएम्प्लॉयमेंटबद्दल म्हणजे बेरोजगारीबद्दल प्लॅन करतात ज्यावेळेस ते नॅशनल प्लॅन आखत असतात त्यावेळेस. ठीक आहे, असंच काहीतरी सिनॅरिओ, असंच काहीतरी आपल्या देशामध्ये सुद्धा घडताना दिसतंय. आजचा आपला विषय हा बेरोजगारी संदर्भात आहे. अर्थशास्त्रमधला आपल्याला जो सिलेबसमध्ये सुद्धा पॉईंट दिलाय बेरोजगारी, तर हा अगदी आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. बेरोजगारी म्हणजे काय असतं, त्याचे कोणते कोणते प्रकार आपल्या देशामध्ये आहेत, याचबरोबर बेरोजगारीच्या संदर्भात कोणत्या कोणत्या समस्या आपल्याला दिसल्यात आणि यावरती कोणत्या प्रकारच्या उपाययोजना शासनाने आतापर्यंत केल्यात. तर असा अगदी डिटेलमध्ये अनालिसिस आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण करू. तुमची इकॉनॉमिक्समधली बेरोजगारी ही टर्म व्यवस्थितपणे क्लिअर होणार आहे. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या लेक्चरची PDF आणि ही ऑडिओ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत अशांच्या प्रत्येकाच्या फोनमध्ये विजन स्टडीचं ॲप असायला पाहिजे, कारण या ॲपच्या माध्यमातूनच तुम्हाला असे इम्पॉर्टंट टॉपिक्स वाचता येतील आणि हे सगळं मोफत असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना थोडंफार अफोर्ड होत असेल असे आमच्या कोर्समध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकतात. क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन सध्या ओपन आहेत. जे 2020 साठी तयारी करतायत राज्यसेवा किंवा संयुक्त गट ब साठी, अशांना क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचमधून भरपूर फायदा होईल. तर लगेच आजच्या आपल्या मुद्द्याकडे आपण वळू. बेरोजगारी. आता बेरोजगारी ही आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागू शकतो, जसं की शहरी बेरोजगारी आणि ग्रामीण बेरोजगारी. तर असे बेरोजगारीचे दोन मुख्य प्रकार आपल्या देशामध्ये बघायला मिळतील. शहरी बेरोजगारी म्हणजे नेमकी कशी, तर यामध्ये खूप असे सब पार्ट आहेत, म्हणजे याचे उपप्रकार खूप सारे आहेत. जसं की संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, शैक्षणिक बेरोजगारी म्हणजे शिक्षणाशी संदर्भातची बेरोजगारी, त्यानंतर कमी प्रतीची बेरोजगारी. आता कमी प्रतीची म्हणजे कसं, की तुमचं क्वालिफिकेशन खूप चांगलं आहे पण तुम्ही कमी प्रतीचा जॉब करता. आता कमी प्रतीची म्हणजे नेमकी कशी, तर तुमचं क्वालिफिकेशन खूप चांगलं आहे, हाय क्वालिफिकेशन आहे तुमचं, पण तुम्ही जॉब हा त्या लेवलचा करत नाहीये, तुमचा जॉब हा कमी पातळीचा आहे, तर त्याला आपण कमी प्रतीची बेरोजगारी म्हणू. त्यानंतर घर्षणात्मक बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी. आता चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. सायक्लिक म्हणजे काय, तर ते येणारच आहे, म्हणजे अशी सायकल जशी आता सध्या रोजगार आहे, काही दिवसानंतर रोजगार जाईल, पुन्हा काही दिवसानंतर येणार, परत जाणार. तर अशा प्रकारची सुद्धा जी बेरोजगारी आहे तर ती या शहरी बेरोजगारी प्रकारामध्ये येईल. ग्रामीण बेरोजगारी प्रकारामध्ये छुपी आणि हंगामी, तर या दोन मुख्य आहेत. आता छुपी बेरोजगारी म्हणजे नेमकी कशी, तर ज्या ठिकाणी कामगारांची संख्या आपल्याला कमीच हवी आहे आणि तिथं अननेसेसरी जास्त कामगार लावलेत, तर यामुळं प्रत्येक कामगाराला कमी वेतन मिळतंय. या व्यतिरिक्त कुणाकुणाच्या स्किल्स इम्प्रूव्ह होत नाहीत, तर अशा ज्या असतात त्यांना आपण छुपी बेरोजगारी म्हणतो, कारण कधी ना कधी त्यांचा जॉब जाणारच असतो. आणि हंगामी बेरोजगारी म्हणजे काय, तर ज्या बेरोजगारी ह्या सीझनवरती डिपेंड असतात. सीझन म्हणजे काय, तर हंगामावरती आधारित. जसं ऊस तोडी कामगार जे असतात, तर ज्यावेळेस ऊस तोडीला येईल त्यावेळेसच त्यांना रोजगार मिळतो. म्हणजे खास करून बीड जिल्हा हा ऊस कामगारांसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजेच ऊस तोडीच्या काळापुरतच त्यांना रोजगार मिळतो. तर अशी जी बेरोजगारी आहे त्याला आपण हंगामी बेरोजगारी म्हणतो, जी की आपल्याला ग्रामीण बेरोजगारी प्रकारामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, तर असे हे बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला खूप डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. फक्त तुम्ही अगदी कॉन्सन्ट्रेशन देऊन या सेशनला बघा. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही अभ्यास करण्याची गरज सुद्धा पडणार नाही, कारण ज्या मुद्द्यांवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत असेच मुद्दे या लेक्चरमध्ये ॲड केलेत. ठीक आहे, पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की बेरोजगारीचा प्रभाव कशा प्रकारचा होतो, म्हणजे बेरोजगारीचे परिणाम कसे असतात. बेरोजगारीचा एक मुख्य परिणाम आहे तो म्हणजे बेरोजगाराचीच समस्या पुढे जाऊन दारिद्र्याच्या समस्येला जन्म देते. म्हणजे काय, तर आपण जेवढे काळ बेरोजगार राहू तर तेच आपले दारिद्र्याच्या समस्येला सामोरे जाणारे दिवस असतील. म्हणजे जितकं जास्त बेरोजगारी असेल त्यानंतर दारिद्र्य येण्याची समस्या सुद्धा जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर बेरोजगारीमुळे ना गुन्हेगारी सुद्धा वाढणार आहे.
म्हणजे देशात काय होतं, समजा आता जे बेरोजगार तरुण आहेत तर ते चुकीच्या वळणावरती लागतील, बेकायदेशीर किंवा चुकीची कामं करायला लागतील. तर म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा समाजामध्ये वाढते. तर बेरोजगारीचा हा एक मोठा दुष्परिणाम आहे. बेरोजगारांना असामाजिक घटकांद्वारे सहज कुठल्याही मोहात पाडता येऊ शकतं. म्हणजे त्या बेरोजगारांचा कसाही फायदा उचलला जाऊ शकतो. मग ते पॉलिटिकल लीडर असतील, इन्फ्लुएन्सर असतील, कोणीही त्यांचा सहजपणे फायदा घेऊ शकतो. त्यांना कुठलंही छोटं मोठं आमिष दाखवलं की ते लगेचच त्यांच्या मोहामध्ये पडतील. त्यामुळे त्यांचा देशातील लोकशाही मूल्यांवरचा विश्वास सुद्धा कमी होतो. ठीक आहे. म्हणजे बेरोजगारीचे किती दूरवरपर्यंत परिणाम असतात हे तुम्हाला लक्षात येईल. आता बेरोजगारीमुळं आणखीन एक मोठा दुष्परिणाम होतो, तो म्हणजे बेरोजगारीमुळं अंमली पदार्थाचं सेवन, मद्यपान तर अशाचं प्रमाण सुद्धा वाढतं. यानंतर बेरोजगारीची अतिशय वाईट अवस्था ती म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेस आत्महत्येचा प्रयत्न करतोय किंवा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त, ती म्हणजे बेरोजगारी हे सुद्धा कारण आहेच. त्यामुळं काय होतं, देशातल्याच मानवी संसाधनाचं नुकसान होतं. आणि हे आपण बऱ्याच वेळेस पाहिलंय सुद्धा की बेरोजगारीमुळं भविष्यामध्ये आत्महत्येचा नंबर सुद्धा वाढतो. तर हे सगळे बेरोजगारीचे परिणाम आहेत. बेरोजगारीला डील करण्यासाठी गव्हर्नमेंटकडून उपाययोजना सुद्धा सुचवल्या जातात. तर याविषयी आपण या लेक्चरच्या शेवटच्या भागामध्ये बघू. बेरोजगारीमुळे आपण बघितलं की संसाधनावरती, मानवी संसाधनावरती परिणाम होतो, त्याचा दर्जा खालावतो. मग याचाच परिणाम हा आपल्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा होतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडं कुशल कामगार नाही आहेत किंवा आपल्याकडं मानवी संसाधन नाही आहे, त्यावेळेस काय होईल, तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये त्या क्वालिटीचे वर्कर अवेलेबल होणार नाहीत, वर्कर मिळणार नाहीत, कामगार मिळणार नाही. म्हणजेच मानवी संसाधन सुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये त्या दर्जाचं आपल्याला मानवी संसाधन मिळणार नाही. तर म्हणून आपल्याला कुणाकडून हे ते काम करून घ्यावं लागेल, कामाचा दर्जा सुद्धा निकृष्ट ठरेल आणि याचा एकूणच परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा होतोच. तर बेरोजगारीचा जर आपण एक अंदाज पकडला, बेरोजगारी जर 1% जरी वाढली तरी आपल्या GDP मध्ये जवळपास 2% नुकसान होतं. ओके. म्हणजे बेरोजगारी आणि GDP असा सुद्धा रेशो आहे. 1% जर बेरोजगारी वाढली तर GDP मध्ये 2%चं आपल्याला नुकसान होतं. ठीक आहे. तर हे एक अंदाज इथं दिलेला आहे. आता आपण खऱ्या अर्थाने बेरोजगार म्हणजे काय असतं, बेरोजगार म्हणजे नेमके कोण असतात, तर यांविषयी माहिती जाणून घेऊ. बेरोजगार म्हणजे ज्याला काम मिळालेलं नाही असा कुठलाही व्यक्ती, त्याला आपण बेरोजगार म्हणू शकतो. आता यामध्ये एक अपवाद सुद्धा आहे. जसं की एखाद्या व्यक्तीला जर कामच करायचं नाहीये तर त्याला आपण बेरोजगार म्हणणार नाही. ठीक आहे. म्हणजे टेक्निकल डेफिनेशन जरी बघितल्या तर बेरोजगार म्हणजे नेमका कोण असतो, तर ज्याला काम मिळालेलं नाही आणि ज्याला काम करायचंय असाच व्यक्ती आपण बेरोजगार म्हणून कन्सिडर करू. बेरोजगारीचा अभ्यास करताना 2 बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे बेरोजगाराची व्याख्या कार्यकारी लोकसंख्येपर्यंत मर्यादित ठेवावी लागते. आता बेरोजगाराची व्याख्या कार्यकारी लोकसंख्यापर्यंत मर्यादित ठेवावी लागते याचा अर्थ काय? नेमकं कार्यकारी लोकसंख्या म्हणजेच काय असतं, की जे भारताची एकूण लोकसंख्या आहे किंवा संपूर्ण जगाची जी लोकसंख्या आहे त्याच्यामधून बालक आणि वृद्ध हे जर आपण वजा केले तर जे बाकीचे सगळे उर्वरित असतात तर त्यांना आपण कार्यकारी लोकसंख्या म्हणतो. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 100 लोकांमध्ये एकूण 10 बालकं आहेत, 15 वृद्ध आहेत, तर उरलेले जे 75 असतील म्हणजे 10 आणि 15 म्हणजे 25, 100 वजा 25 म्हणजे एकूण उरलेले 75 जे आहेत तर त्यांना आपण कार्यकारी लोकसंख्या म्हणतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लिंगाचा परिणाम होत नाही. म्हणजे त्यामध्ये स्त्री कार्यकारी लोकसंख्या किंवा पुरुष कार्यकारी लोकसंख्या असं वेगळं वर्गीकरण नाही आहे. जे वृद्ध आणि बालक वजा करून जेवढे उरतील मग त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुष तर हे सगळे कार्यकारी लोकसंख्या म्हणूनच गणले जातात. म्हणजेच बेरोजगारी समजून घेताना आपल्याला 2 ज्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्यात, त्याच्यामध्ये कार्यकारी लोकसंख्येपुरताच आपल्याला हे मर्यादित ठेवायचं आहे. आणि दुसरी बाब म्हणजे बेरोजगारी या शब्दात अनैच्छिक बेरोजगारी असा अर्थ आहे, असा अर्थ अभिप्रेत आहे. अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट त्याला म्हटलं जातं. अनैच्छिक म्हणजेच इच्छेच्या व्यतिरिक्त. म्हणजे एखाद्या व्यक्तीला इच्छा आहे काम करण्याची पण त्याला काम मिळत नाही तरच त्याला आपण बेरोजगार म्हणू शकतो. पण एखाद्या व्यक्तीला काम करण्याची इच्छाच नसेल तर त्याला बेरोजगार म्हणता येणार नाहीये. ठीक आहे. तर म्हणून अनैच्छिक बेरोजगारी हा त्याचा एक छुपा अर्थ आहे किंवा
तसा अर्थ अभिप्रेत करणं हा आहे. म्हणजे बेरोजगारी या शब्दाचा अर्थ काय, तर अनैच्छिक बेरोजगारी. तर असे शब्द आपल्याला MPSC मध्ये सुद्धा विचारले जातात. ज्यावेळेस आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातील त्याच्यामध्ये बेरोजगारीचा खालीलपैकी कोणता अर्थ आपण घ्यावा असं जर विधान दिलं, 4 वेगवेगळी शब्द दिले असतील, त्यापैकी अनैच्छिक बेरोजगारी, इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, तर हे आपलं आन्सर राहील. ठीक आहे. तर बेरोजगार म्हणून कुणाला संबोधलं जातं, बेरोजगारी काय असते हे तुम्हाला समजलंय. आता एखादा व्यक्ती बेरोजगार होण्याची कुठली कारणं असू शकतात ते आपण जाणून घेऊ. त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या देशाची असलेली मोठी लोकसंख्या. म्हणजे जर लोकसंख्या खूप भरमसाठ वाढलेली आहे तर सगळ्यांनाच आपल्याला रोजगार देता येईल तर असं सांगता येत नाही, किंवा प्रत्येकाला रोजगार मिळेल याची शाश्वती नाही आहे. तर बेरोजगारीसाठी हे एक मुख्य कारण आहे, जे की मोठी लोकसंख्या. दुसरं कारण आहे की कार्यरत लोकसंख्येचे कमी व्यावसायिक कौशल्य. म्हणजे जे कार्यरत लोकसंख्या, कार्यरत म्हणजे आपण बघितली ना की वृद्ध आणि बालकं सोडून जे उरलेला जो नंबर असतो तर त्यांना आपण कार्यरत लोकसंख्या म्हणतो. व्यावसायिक कौशल्य जर त्यांच्याकडे कमी असेल तरी ते बेरोजगार राहू शकतात. तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अपुरा राज्य पाठिंबा. म्हणजे काय, तर सरकारकडून किंवा गव्हर्नमेंटकडून त्या प्रतीचा पाठिंबा या युवकांना किंवा बेरोजगारांना जर मिळाला नाही, किंवा युवकांना स्किल डेव्हलपमेंटसाठी मिळाला नाही, अपुऱ्या संधी उपलब्ध असतील तरी सुद्धा नागरिकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे बेरोजगारीसाठीचं हे सुद्धा अतिशय मुख्य महत्त्वाचं कारण. आणि चौथं म्हणजे कायदेशीर गुंतागुंत आणि कमी पायाभूत सुविधा. आता याचं एक खूप चांगलं एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. कायदेशीर गुंतागुंत आणि कमी पायाभूत सुविधा म्हणजे नेमकं कसं अफेक्ट करतं बेरोजगारीवरती. तर फॉर एक्झाम्पल, संजू नावाचा एक व्यक्ती आहे. या व्यक्तीकडे ऑलरेडी त्याचा जॉब आहे. समजा तो एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय. आता संजू कंपनीमध्ये काम करत असताना त्याला वाटलं की आपल्याला राहिलेल्या वेळामध्ये किंवा मोजक्या वेळामध्ये आपण काहीतरी दुसरा पण बिझनेस चालू करूया, दुसरा काहीतरी उद्योगधंदा चालू करू. मग समजा संजूला वाटलं की आपण एखादी बेकरी चालू करावी. ठीक आहे. बेकरी आली म्हणजे काय, तर फूड प्रोडक्ट आला. आता फूड प्रोडक्ट म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लायसन काढावे लागतात. म्हणजे ते फूड प्रोडक्ट जर तुम्हाला विकायचे असतील, बनवायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स असतात. ठीक आहे. म्हणजे FSSAI कडून सर्टिफिकेशन्स घ्यावे लागतात. तर आता हा संजू काय झाला की तो त्याची जागा वगैरे बघतोय, म्हणजे त्याला शॉप पण घ्यायचं आहे. मग आता त्याला वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जाऊन या गुंतागुंतीच्या प्रोसेसला सामोरं जायचं आहे. म्हणजे त्याला वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जावं लागतं. एका ठिकाणीच त्याला सगळं मिळणार नाहीये. तो वेगवेगळ्या ठिकाणी जातोय. त्याला शॉपॅक लायसन पण बनवायचं आहे. वेगवेगळ्या ज्या प्रोसिजर आहेत, कायदेशीर पद्धती, तर त्या गुंतागुंतीच्या आहेत. तर याच्यामुळे त्याचं डोकं ऑलरेडी खराब झालंय. दुसरं म्हणजे त्याला सहजच पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीयेत. म्हणजे बेकरीसाठी लागणारी जागा असेल किंवा आजूबाजूचं तिथं इलेक्ट्रिसिटी म्हणा किंवा पाण्याची सुविधा, तर त्या सगळ्या ज्या मूलभूत सुविधा असतात तर त्या सुद्धा त्याला उपलब्ध होत नाहीयेत. तर यामुळे त्यांनी त्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि तो जो काही जॉब करत होता तर संजू त्याच्या जॉबमध्येच राहिला. यामुळे आता बेरोजगारी कसं काय वाढतीये, तर संजूनी जर ती बेकरी टाकली असती तर त्या बेकरीमध्ये समजा 5-6 लोक हे कामाला लागले असते. यामुळे त्या 5-6 लोकांचा रोजगार वाढला असता, रोजगार निर्मिती झाली असती. आणि सध्या त्यांनी बेकरी कॅन्सल केल्यामुळं ते 5-6 लोक जे काही येणार होते तर ते बेरोजगारच राहिले. म्हणजे तिथं रोजगार जो मिळणार होता, रोजगार निर्मिती होणार होती, तर ती झालेली नाहीये. तर अशा वेगवेगळ्या मुख्य कारणांमुळं बेरोजगारीचं प्रमाण हे आपल्या देशामध्ये वाढत चाललंय. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा किंवा आणखीन एक बेरोजगारीचं कारण तुम्ही ऍड करा की आहे त्या व्यक्तींचे सुद्धा नोकऱ्या आहेत तर त्या धोक्यामध्ये आहेत. म्हणजे नोकऱ्या त्यांच्या चालल्यात, त्यांना कामावरतून काढून टाकण्यात येत आहे. नोकरीवरून काढून टाकण्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललंय. याला बरेचसे रिझन आहे, जसं की आपली अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये FDI म्हणजेच फॉरेन गुंतवणूक होत नाहीये आणि जे काही प्रोजेक्ट्स आहेत तर ते इतर फॉरेन देशांमधूनच ऑपरेट होतात. तर अशा बऱ्याचशा कारणांमुळं जे ऑलरेडी सध्या नोकरीमध्ये होते, जॉबमध्ये होते, अशांना सुद्धा नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. तर नोकरीवरून काढून टाकल्यामुळं ते सुद्धा जे नागरिक आहेत तर ते सुद्धा बेरोजगार बनत आहेत. तर ही सगळी महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळं बेरोजगारी आपल्या देशामध्ये वाढतीये. ठीक आहे. तर ही बेरोजगारीची कारणं तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण बेरोजगारीचं प्रकार बघूयात. ऑलरेडी मी तुम्हाला सुरुवातीला जो चार्ट दाखवला त्यानुसार 2 मुख्य प्रकारांमध्ये आपण बेरोजगारीचं वर्गीकरण करू. एक म्हणजे शहरी बेरोजगारी आणि दुसरी म्हणजे ग्रामीण बेरोजगारी. हे आपण सध्या आपल्या देशापुरतं मर्यादित ठेवू. आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण मर्यादित ठेवूयात, कारण इकॉनॉमिक्स हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. आपल्याला आपल्या एक्झाम पुरतं मर्यादित राहायचं असेल तर अशाच पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे.
आपल्याला या सब्जेक्टमध्ये PhD करायची नाही. इकॉनॉमिक्सचं वेटेज आपल्या एक्झामसाठी जास्त आहे आणि जे एक्झाममध्ये विचारलं जातं, ज्या पॉईंट्सवरती क्वेश्चन येतात सारखे, तर तेच मुद्दे आपण बघतोय. तर बेरोजगारीचे आपण 2 मुख्य प्रकार बघू. एक म्हणजे शहरी प्रकारची बेरोजगारी, दुसरी आहे ग्रामीण बेरोजगारी. आता नावावरून तरी तुम्हाला समजलं असणार आहे की शहरी बेरोजगारी म्हणजे काय, तर जी शहरांशी संदर्भात आहे, शहरांमधल्या बेरोजगारीच्या समस्या आहेत, तर या सगळ्या शहरी बेरोजगारीमध्ये येतील. तसंच ग्रामीण भारतामध्ये ज्या समस्या असतील त्यांना आपण ग्रामीण बेरोजगारीच्या अंतर्गत बघू. पहिल्यांदा आपण शहरी बेरोजगारी नेमकी कशी आहे, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत हे जाणून घेऊ. त्यामध्ये संरचनात्मक बेरोजगारी आहे, त्यानंतर शैक्षणिक बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी आणि चक्रीय बेरोजगारी, सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट. तर हे 5 शहरी बेरोजगारीचे उपप्रकार आहेत. यामध्ये स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट थोडंसं जाणून घेऊ. संरचनात्मक बेरोजगारी काय असते? संरचनात्मक बेरोजगारी म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची रचना. भारतीय अर्थव्यवस्थेची रचनाच अशी आहे की ज्यामध्ये लोकसंख्या अधिक असल्यामुळं मजुरांची मागणी कमी आणि त्याचा पुरवठा जास्त आहे. म्हणजे काय, मजुरांची संख्या आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे, पण त्या मानाने त्यांची मागणी घटलेली आहे, मागणी कमी आहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्येमुळं संरचनात्मक बेरोजगारीला जन्म मिळतोय. वाढत्या नागरीकरणामुळं, कामरहित वृद्धीमुळं, श्रमशक्ती वर्गात वाढ झाल्यामुळं, अनुचित तंत्रज्ञान आणि अनुचित शिक्षण प्रणालीमुळं संरचनात्मक बेरोजगारी जास्त आहे. औद्योगिक विकास दर कमी असल्यामुळं पुरेसा रोजगार देखील उपलब्ध होऊ शकत नाहीये. ठीक आहे. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटमध्ये प्रत्येक या स्ट्रक्चरमधला घटक हा तेवढाच कारणीभूत आहे बेरोजगारीसाठी. जसं की नागरीकरण हे वाढत चाललंय, म्हणजे शहरीकरण हे वाढत चाललंय. शहरीकरण वाढल्यामुळे काय झालं की ऑलरेडी जे काम रहित होते, ज्यांच्याकडे काम नाहीये, अशांचा नंबर सुद्धा वाढत चालला. काम नाही अशांची संख्या तर वाढतीये, या व्यतिरिक्त ज्यांना काम हवंय अशांची संख्या सुद्धा वाढत चालली. म्हणजे श्रमशक्ती जी आहे, वर्कफोर्स जे आहे, तर वर्कफोर्स या वर्गामध्ये सुद्धा वाढ होत चालली आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो वर्क करणारा, काम करणारा श्रमवर्ग जो आहे, तर त्याला तंत्रज्ञान तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं दिलेलं नाहीये. म्हणजे अनुचित तंत्रज्ञान त्याच्याकडे आहे. आत्ताच्या काळाला, बदलत्या काळाला उपलब्ध असेल तशी टेक्नॉलॉजी त्याच्याकडे नाहीये. आणि या व्यतिरिक्त सध्याची शिक्षण प्रणाली म्हणजे अनुचित शिक्षण प्रणाली, तर हे जे सगळे घटक आहेत, तर हे सगळे एकूणच या बेरोजगारीला वाढवण्यासाठी जबाबदार आहेत. म्हणून आपण यांना संरचनात्मक स्ट्रक्चरल बेरोजगारी म्हणतो. ठीक आहे. तर हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. यावरती कन्सेप्ट बेस्ड आयोगाने क्वेश्चन विचारलेत. संरचनात्मक बेरोजगारीसाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार नसतात असं विचारलं होतं. वाढतं नागरीकरण, त्यानंतर मुद्दा होता की श्रमशक्तीमध्ये झालेली वाढ, त्यानंतर कमकुवत तंत्रज्ञानाचं शिक्षण, अनुचित शिक्षण प्रणाली आणि काम रहित, त्यांच्याकडे काम नाही अशांच्या संख्येमध्ये वाढ. तर ही सगळीच्या सगळी कारणं किंवा हे सगळं जे आहे तर त्या संरचनात्मक बेरोजगारीचा भाग आहे. ओके. यामध्ये औद्योगिक विकास दर जो कमी झालाय, म्हणजे औद्योगिक विकास दर म्हणजे काय, इंडस्ट्रियल ग्रोथ रेट जो आहे तो कमी झालाय. यामुळे सुद्धा पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाहीये. ठीक आहे. तर हे सगळे स्ट्रक्चरल बेरोजगारीशी संदर्भात जे की शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. शहरामधल्याच बेरोजगारीचा आणखीन एक महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे शैक्षणिक बेरोजगारी, म्हणजेच एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. यामध्ये शिक्षण मिळवून सुद्धा, शिक्षण घेऊन सुद्धा काम न मिळणे ही एक मोठी समस्या आहे. यालाच आपण शैक्षणिक बेरोजगारी म्हणतो. म्हणजे इंजिनियर झाले, डॉक्टर झालेत, ITI झालाय, मात्र त्यांना जॉब मिळत नाही, शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना काम मिळत नाहीये. तर हे झालं शैक्षणिक बेरोजगारीचं उदाहरण. आता तुम्ही म्हणाल की सर मग शिक्षण घेऊन काय फायदा झाला, या शैक्षणिक बेरोजगारीसाठी नेमका कुठला घटक जबाबदार आहे, असा जर क्वेश्चन विचारला तर अगदी एका शब्दामध्ये सांगा की झालेला जो संथ विकास दर जो आहे किंवा आपल्या देशाचाच एकूण आर्थिक विकास जो मंदावलाय, तर हे एक महत्त्वाचं रिझन आहे की ज्यामुळं शैक्षणिक बेरोजगारांची संख्या वाढतीये. ठीक आहे. संथ आर्थिक विकास हे याचं सिंपल आन्सर राहणार आहे, त्यामुळे तुम्ही हा मुद्दा लक्षात ठेवा. भारतात संथ आर्थिक विकास हाच घटक जबाबदार नाहीये. या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे घटक आहेत ज्यामुळं शैक्षणिक बेरोजगारीत वाढ झाली आहे. ते म्हणजे आपल्या देशाची सदोष शिक्षण व्यवस्था, शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेले दोष,
त्यानंतर तांत्रिक शिक्षणाचा आणि तसंच योग्य शिक्षण पातळीचा अभाव, शिक्षित लोकांच्या मागण्या आणि पुरवठ्यातील मोठी तफावत. तर ह्या सगळ्या कारणांमुळे भारतामध्ये शैक्षणिक बेरोजगारी वाढली आहे. हे शब्द किंवा हे जे महत्त्वाचे घटक आहेत हे ॲज इट इज लक्षात ठेवा, कारण यावरती आपल्याला क्वेश्चन बनतात. ठीक आहे. पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे शहरी बेरोजगारीमधला, तो म्हणजे कमी प्रतीची बेरोजगारी, यालाच अंडर एम्प्लॉयमेंट म्हटलं जातं. आता हा प्रकार नेमका कसा आहे, तर एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं जर आपण त्याला काम दिलं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला चांगलं नॉलेज आहे, तो चांगले चांगले घरी बसून काहीतरी खटाटोप करतोय, काहीतरी संशोधन करत बसतो, पण तो ॲज अ सायंटिस्ट म्हणून क्वालिफाय झाला नव्हता किंवा ॲज अ सायंटिस्ट म्हणून त्याच्याकडे डिग्री नाही आहे, तर म्हणून तो सायंटिस्ट म्हणून काम करू शकत नाही. किंवा जर सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या शाळेच्या शिपायाला शिकवायची स्किल आहे, म्हणजे तो शिपाई असून सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने बोलता येतं, त्याला त्याच्याकडे जे आहे नॉलेज ते एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने करता येतं, पण त्यांनी BEd DEd केलं नाही, तर म्हणून त्याला शिक्षक होता येत नाही आहे. तर हे जे आहे तर हे एक्झाम्पल कमी प्रतीची बेरोजगारीशी संदर्भात आहे. म्हणजेच इच्छित क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचं काम करावं लागणे म्हणजेच कमी प्रतीची बेरोजगारी. ठीक आहे. आणि भारतात शैक्षणिक बेरोजगारी या प्रकारामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा कमी प्रतीची बेरोजगारी आपल्याला बघायला मिळते. उदाहरण म्हणजे एखाद्या उच्च शिक्षित जर कोणी व्यक्ती असेल तर त्याला साधं काम करावं लागतं किंवा त्याच्या खालच्या दर्जाचं काम करावं लागतं, तर ही सुद्धा एक प्रकारची बेरोजगारीच आहे. शैक्षणिक बेरोजगारी जी आपण याआधी बघितली, तर या अंतर्गतच आपल्याला कमी प्रतीची बेरोजगारी सुद्धा बघायला मिळाली. ठीक आहे. आता आपण घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय, म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर हे अगदी जाणून घेऊयात. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. भारतामध्ये काही वर्षांपूर्वी आपण फोन म्हणजे मोबाईल फोन वापरायच्या आधी लँडलाईन फोन वापरायचो. लँडलाईन वापरायच्या आधी आपल्याकडे ते पेजर वगैरे होते बघा. तर ज्यांच्याकडं पेजर दुरुस्त करण्याची टेक्नॉलॉजी होती, रिपेअर करण्याची टेक्नॉलॉजी होती, तर त्यांची टेक्नॉलॉजी ही लँडलाईन फोनसाठी कामी पडणार आहे का, तर नाही. म्हणजे त्यांनी अपडेट स्वतःला जर केलं नाही, स्वतःच्या ज्ञानामध्ये जर त्यांनी भर करून घेतली नाही, तर त्यांना तो लँडलाईन रिपेअर करता येणार नाही. लँडलाईनचा जमाना आता गेला, आता मोबाईल फोन आले. तर ज्या व्यक्तींना किंवा ज्यांचा रोजगार हा लँडलाईन फोनवरती डिपेंड होता, म्हणजे लँडलाईन हा रिपेअर करून त्यांचा रोजगार हा त्याच्यावरती अवलंबून होता, तर अशांना मोबाईलच्या काळामध्ये लँडलाईन रिपेअर करून काय उपयोग आहे का, किंवा त्या टेक्नॉलॉजीचा त्यांना मोबाईलच्या काळामध्ये काही उपयोग आहे का, तर नाही. म्हणजे मोबाईल फोनमुळं ज्यांचं पेजरवरती काम चालायचं, पेजरवरती त्यांचं पेजर किंवा लँडलाईन दुरुस्त करून काम चालायचं, म्हणजे मोबाईलच्या काळामध्ये ज्यांचं पेजर रिपेअर करून किंवा लँडलाईन रिपेअर करून काम चालत होतं, त्यांचा उद्योग बंद पडला. म्हणजेच पेजरच्या नंतर लँडलाईनमध्ये ज्यांनी स्वतःला अपग्रेड नाही केलं किंवा लँडलाईन नंतर मोबाईलच्या तंत्रज्ञानामध्ये ज्यांनी स्वतःला विकसित नाही केलं, तर असे लोक हे बेरोजगार राहतील. म्हणजेच काय, तर जे व्यक्ती हे पेजर किंवा लँडलाईन तर या उद्योगामध्ये गुंतून राहिले होते, अशांना बेरोजगारीला सामोरं जावं लागणार आहे. म्हणजे स्वतःला काळानुसार बदलता ज्यांना आलं नाही, तर अशांना बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय. आणि जे नवीन मोबाईलची टेक्नॉलॉजी जे शिकतायत, तर त्यांच्याकडं ऑलरेडी मोबाईलच्या संदर्भाचं ज्ञान आहे, रिपेअर त्यांना करता येतोय, तर त्यांचं आणि ज्यांना लँडलाईन रिपेअर करता येत होतं, तर अशांचं इथं घर्षण होत आहे. मात्र ज्यांना मोबाईल नीट करता येतो यांच्याकडं मोबाईलबद्दलचं जास्त नॉलेज आहे, त्यांना रोजगार मिळणार आहे. तर हे जे असं तंत्रज्ञानाच्या पातळीवरती असं जे घर्षण झालेलं आहे, फ्रिक्शन जे झालं आहे, त्याला आपण फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो किंवा घर्षणात्मक बेरोजगारी. ठीक आहे. आपण जर पुस्तकी भाषेमध्ये याला जर समजून घेतलं, तर घर्षणात्मक बेरोजगारीलाच यांत्रिकृत बेरोजगारी असं सुद्धा म्हटलं जातं. हा मुद्दा लक्षातच ठेवा, आयोग यावरती सुद्धा क्वेश्चन विचारेल. घर्षणात्मक बेरोजगारीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर यांत्रिकृत बेरोजगारी सुद्धा याला म्हटलं जातं. बाजारामधली मागणी, पुरवठा, तंत्रज्ञान, कौशल्य, तर या सगळ्या कारणांमुळे उत्पादन तंत्रज्ञानामध्ये जे आमूलाग्र बदल होत आहेत आणि या बदलांमुळे, या तंत्रांमुळे कार्यकारी गटांच्या मागणीमध्ये सुद्धा जे बदल केले जात आहेत, बदल होत आहेत, अशांना आपण घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतो. पुरवठा, मागणी, त्याचं कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टींमुळं बाजारामध्ये वस्तू तयार करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल झालेत आणि ह्या बदलत्या पद्धतीसाठी जो नवीन कार्यकारी गट उपलब्ध होणार आहे
किंवा ज्या मागणीनुसार आपल्याला कार्यकारी गट लागणार, म्हणजे आता मोबाईलचा जमाना आहे म्हटल्यावरती मोबाईल ज्यांना दुरुस्त करता येईल असाच आपल्याला कार्यकारी गट पाहिजे. तर जे बाकीचे राहतील मागं तर ते सगळे बेरोजगार आणि हे या फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंटचं कारण बनू शकतात. ठीक आहे, तर तुम्हाला हे सुद्धा रिझन एक समजलं असेल, हा सुद्धा प्रकार समजला आहे. शहरी बेरोजगारीमधला पुढचा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे चक्रीय बेरोजगारी, ज्यावरती आयोगाने बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन विचारलेत. सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट हा मुद्दा लक्षातच ठेवा, कारण भारतामध्ये चक्रीय बेरोजगारी आपल्याला भरपूर वेळेस बघायला मिळाली आहे. संपूर्ण जगासाठीच ही एक मोठी समस्या आहे, कारण प्रत्येक वेळ अर्थव्यवस्थेमध्ये कधी तेजी येते कधी मंदी येते. म्हणजे हे जे चक्र चालू असतं तर ते आलटून पालटून सुरूच असतं. म्हणजे 5 वर्ष आपल्याला कधी मंदी बघायला मिळेल, त्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला तेजी बघायला मिळेल. तर हे सारखं चक्र आलटून पालटून सुरू असतं. ज्यावेळेस मागणी वाढत जाते त्यावेळेस उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होते. उत्पादन वाढते म्हणजे काय, तर रोजगार निर्मिती सुद्धा वाढणार. आणि ज्यावेळेस मागणी कमी होते तर त्यावेळेस उत्पादन क्षेत्र सुद्धा ढासळतं, म्हणजे उत्पादन कमी होतं, त्यामुळे रोजगार सुद्धा निघून जाणार. म्हणजेच हे एका सायकल प्रमाणे चालू आहे. हे आल्यानंतर काही वर्षानंतर ते होईल, म्हणजे चक्रीय स्वरूपाचं हे आहे. तर म्हणून याला आपण चक्रीय स्वरूपाची बेरोजगारी म्हणतो. मंदीच्या काळामध्ये आपल्याला ह्या स्वरूपाची बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळते. आणि अशा प्रकारची चक्रीय बेरोजगारी ही जगामध्ये कोणत्या ना कोणत्या देशात ही नेहमी सुरू असतेच. तर म्हणून जगामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारीची समस्या कोणत्या प्रकारामुळे तयार होते असं जर विचारलं तर त्याचा आन्सर राहील चक्रीय बेरोजगारी. कारण सतत जगामध्ये कुठल्या ना कुठल्या देशामध्ये कुठल्या ना कुठल्या अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच काही काळासाठी मंदी असते, काही काळासाठी तेजी येते. म्हणजे कुठल्या ना कुठल्या बिझनेसमध्ये सुद्धा काही काळ मंदी असते, काही काळ तेजी असते. तेजी असते म्हणजेच उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होते, त्यामुळे रोजगार वाढतात. मात्र मंदी आल्यानंतर रोजगार सुद्धा कमी होतात, कारण उत्पादन क्षमता कमी होते. ठीक आहे, तर हे आहे चक्रीय बेरोजगारी. हे आपण जे प्रकार बघितलेत हे सगळेच्या सगळे शहरी बेरोजगारीच्या प्रकारांतर्गत येतील. संरचनात्मक, कमी प्रतीची, घर्षणात्मक, चक्रीय आणि शैक्षणिक. तर हे महत्त्वाचे 5 प्रकार बघितले, ज्यावरती आयोगाने आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन विचारलेत. आता आपण शहरी भागामधून थोडंसं ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीची नेमकी समस्या काय, कोणते प्रकार आहेत हे जाणून घेऊ. ग्रामीण बेरोजगारीचे 2 उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. एक म्हणजे छुपी बेरोजगारी आणि दुसरं म्हणजे हंगामी बेरोजगारी. पहिल्यांदा आपण हंगामी बेरोजगारी बघूयात. हंगामी म्हणजेच सीझनल अनएम्प्लॉयमेंट. सीझन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ऋतूनुसार तिथं किंवा हंगामानुसार तिथं रोजगार आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढत किंवा कमी जास्त होत राहील. जसं की देशामध्ये जर आपण बघितलं ना तर संपूर्ण देशात फक्त 25%च शेतांमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त पिकं ही दरवर्षी घेतली जातात. म्हणजे काय, तर शेतकरी सुद्धा 25% शेतकरी असे आहेत आपल्या संपूर्ण देशात की जे 12 महिने शेतीच्या उत्पादनामध्ये असतात. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त जर ते उत्पादन घेत असतील तर ते कायम स्वतः रोजगारामध्ये आहेत, कारण स्वतः ते उत्पादन घेत आहेत. आणि अशा आपल्या देशामध्ये फक्त 25%च शेतं आहेत की ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त पिकं घेतली जातात. या उलट 75% शेतं अशी आहेत तर त्यामध्ये फक्त आणि फक्त 6 महिन्यांपुरताच रोजगार उपलब्ध असतो. म्हणजेच एकच पीक ते घेतात. 6 महिने आपण त्याचा पिरियड कन्सिडर करू. म्हणजे शेतकरी स्वतः 6 महिने जर बेरोजगार असेल, 6च महिने त्याच्याकडे रोजगार असेल, तर आपण शेतमजुराची समस्या समजू शकतो. शेतमजूर शेतामध्ये काम करणारा असतो आणि शेतामध्ये समजा 6च महिने जर पीक घेतलं जात असेल तर त्या मजुराचं काम सुद्धा खूप कमी काळासाठी असणार आहे. जर कोरडवाहू शेती प्रकार जर बघितला तर यामध्ये तर 8-8 महिने बेरोजगारी असते. म्हणजे 4च महिने उत्पादनामध्ये दिले जातात, 8 महिने पूर्णपणे बेरोजगाराची अवस्था असते. शेतकऱ्याचे जर असे हाल असतील किंवा शेतकऱ्याचीच जर अशी परिस्थिती असेल तर शेतमजुराची परिस्थिती त्यापेक्षा वाईट असणार. आपण उदाहरण जर बघितलं तर ऊसतोड जर कामगार जर बघितले तर ऊसतोड कामगारांमध्ये फक्त आणि फक्त अर्ध्या हंगामापुरतंच त्यांच्याकडे रोजगार असतो. म्हणजे इतर हंगामामध्ये पूर्ण ते बेरोजगार म्हणून असतात. ठीक आहे, तर ऊसतोड्यांच्या समस्या तुम्हाला माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने माहिती असतील असं कन्सिडर करतो. आणि एक्झाममध्ये आपल्याला हंगामी बेरोजगारीवरती जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला त्याचा कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. देशामध्ये 25%च असे शेतकरी आहेत किंवा शेत आहेत की ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त पिकं घेतली जातात दरवर्षी. हा मुद्दा तिथं महत्त्वाचा ठरेल. तर तुम्हाला जर एकदा कन्सेप्ट समजला तर तुम्ही एक्झाम्पल शोधू शकता. हंगामी बेरोजगारी हे ग्रामीण भागामध्ये बघायला मिळते. तर ग्रामीण भागामधलं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे शेती.
शेतीमध्ये सुद्धा जे ऊसतोडी कामगार आहेत, तर अशांचं एक्झाम्पल तुम्ही हंगामी बेरोजगारीसाठी निवडू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे छुपी बेरोजगारी. छुपी बेरोजगारी म्हणजे कशी असते, तर भारतासारखा जर एखादा विकसनशील देश आहे किंवा जे अविकसित देश असतात, तर यांमध्ये कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं जातं आणि कृषी क्षेत्रामध्येच अशा प्रकारची छुपी बेरोजगारी आपल्याला बघायला मिळते. ती कशी, तर कृषी क्षेत्रात बऱ्याच वेळा आवश्यकतापेक्षा जास्त लोकांना काम दिलं जातं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर एखाद्या समजा एक 2 एकराचं शेत आहे आणि तिथं गवत काढण्यासाठी 2 बायका सफिशियंट आहेत किंवा 3 बायका सफिशियंट आहेत. पण काय होतं की तिथं 6-6, 7-7 बायकांना किंवा 6-6, 7-7 व्यक्तींना तिथं काम करावं लागतं. म्हणजेच काय, तर कृषी क्षेत्रात बऱ्याच वेळेला आवश्यकतेपेक्षा जास्त लोक काम करत असतात. खरं तर इतक्या लोकांची तिथं आवश्यकता नसते. अशा वेळेला काय होतं, या कामांमधून ना एखाद्या 2 व्यक्तींना जरी काढून टाकलं तर कुठल्याही प्रकारचा कामावरती परिणाम होणार नाही. कामावरतीच म्हणजे उत्पादनावरती कुठलाही परिणाम होणार नाहीये. म्हणजेच कुठल्याही व्यक्तीला कामावरतून कधीही काढून टाकलं जाऊ शकतो. म्हणजे तो छुप्या स्वरूपामध्ये कधी ना कधी बेरोजगारीत जाणारच आहे. तर हा जो प्रकार आहे तो आहे छुपी बेरोजगारी. म्हणजे या जास्तीच्या माणसांना काम केलं नाही तरी पण चालणार आहे. त्यांच्या श्रमाला जास्तीचे श्रम म्हणजेच सरप्लस लेबर म्हणावं लागतं. म्हणजे अननेसेसरी त्या शेतामध्ये जर 2-3 व्यक्ती एक्स्ट्रा काम करतायत, तर जे जास्तीचे व्यक्ती काम करतायत ना, तर अशा व्यक्तींच्या कामासाठीची किंमत नाही आहे. म्हणजे त्यांना कधीही कामावरतून काढून टाकलं जाऊ शकतं. त्याचा उत्पादनावरती किंवा कामावरती कुठलाच परिणाम होणार नाही. तसेच अशांची उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी अशा कामगारांची 0 कन्सिडर केली जाते. अशा जास्तीच्या श्रम करणाऱ्या व्यक्तींना ज्यांची उत्पादकता किंवा प्रोडक्टिव्हिटी 0 आहे, अशांना छुपी बेरोजगारी म्हणावं लागतं. कारण अशांना कामावरतून कधीही काढून टाकलं तरी कामावरती त्याचा परिणाम होणार नाही आहे. ओके. याचं एक छोटं एक्झाम्पल बघा. एखादा कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये 100 लोक काम करतात. जो कारखानदार आहे ना, तर तो त्या 100 जणांची किंमत ओळखतो. म्हणजेच काय, तर तो त्याचं प्रोडक्शन किंवा त्याचं जे उत्पादन आहे तर ते 100 जणांवरती त्यांनी सोपवलेलं असतं. मात्र काय होईल, समजा आणखीन 5-10 लोक त्याच्याकडे एक्स्ट्रा आले तर त्या 10 लोकांना तो कामावरतून कधीही काढून टाकू शकतो. कारण ऑलरेडी 100 लोकांकडून त्याचं काम होत आहे. ते जे 10 लोक आहेत ते त्याच्यासाठी नॉन प्रोडक्टिव्ह आहेत आणि त्या 10 लोकांना काढून टाकलं तरी सुद्धा त्याच्या उत्पादन क्षमतेवरती काहीही परिणाम होणार नाही. तर म्हणून यांना आपण छुपी बेरोजगारीमध्ये कन्सिडर करू. कारण उद्या या 10 लोकांना जरी काढून टाकलं तरी कारखानदाराला काही सुद्धा फरक पडणार नाही. म्हणजेच तुम्हाला इथं गोष्ट एक लक्षात येईल की कारखानदार आणि कामगार यांचं नातं हे एकमेकांना तेवढंच गरजेचं असलं पाहिजे. म्हणजे कारखानदाराला त्याचे लेबर तेवढे गरजेचे पाहिजेत, लेबरसाठी त्यांचा कारखानदार. ठीक आहे. तर कुठल्याही प्रकारचं सरप्लस लेबर व्हायला नको, तरच त्या कामाची व्हॅल्यू आहे, त्याची प्रोडक्टिव्हिटी आहे त्या व्यक्तीची. जर एखाद्या व्यक्तीची प्रोडक्टिव्हिटी असेल त्या संस्थेमध्ये, त्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्या व्यक्तीची नोकरी ही शाबूत असते. ज्यावेळेस त्याची प्रोडक्टिव्हिटी 0 होईल त्याला कधीही कामावरतून काढून टाकलं जाऊ शकतं. तर म्हणून आपण या प्रकाराला छुपी बेरोजगारी म्हणू. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट नीट समजली असणार आहे. इकॉनॉमिक्स विषयच तसा आहे की ज्याला जर त्याचे तुम्ही मुख्य मुद्दे जर समजून घेतले, त्यातल्या कन्सेप्ट जर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये अप्लाय केल्या तरच इकॉनॉमिक्स समजणार आहे. अर्थशास्त्र समजण्यासाठी थोडं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं असतं, जे की तुम्हाला अशा वाचनाच्या माध्यमातून मिळेल. ठीक आहे. थोडा आपण बेरोजगारीचा दर कसा कॅल्क्युलेट केला जातो तर आता प्रॅक्टिकल गोष्टींकडे येऊ. कन्सेप्ट तर आपण बघून घेतले, बेरोजगारीचे प्रकार सगळे तुम्हाला समजले असतील. आता आपण बेरोजगारीचा दर कसा कॅल्क्युलेट केला जातो, भारतामध्ये कशा प्रकारच्या संस्था वगैरे आहेत का, तर हे थोडंसं जाणून घेऊ. NSSO म्हणजेच नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, तर यांच्यामार्फत दर 5 वर्षातून भारतातील रोजगार आणि बेरोजगार यांचे वेगवेगळे यांच्या निर्देशांकांचा अहवाल काढला जातो, यांचे अहवाल प्रकाशित केले जातात. खरं तर आता NSO एवढंच फक्त राहिलेलं आहे. आधी NSSO होतं, त्यानंतर CSO होतं, ज्याला आता मर्ज करून NSO फॉर्म करण्यात आले. NSO म्हणजे काय, तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, तर हे फॉर्म करण्यात आले, जे की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन याच्या अंतर्गत येईल. तर हे आता नवीन एक ऑफिस फॉर्म करण्यात आले NSSO आणि CSOला मर्ज करून. ठीक आहे. तर यांच्यानुसार दर 5 वर्षांनी भारतात रोजगार आणि बेरोजगारांचा निर्देशांक प्रकाशित केला जातो. खरं तर आता 2-2 वर्षांनी सुद्धा ते करतायत. म्हणजे लास्ट जून 2020 मध्ये जो एक अहवाल आलाय ना, तर तो जून 2018 वरती आधारित आहे.
म्हणजे 2018 ते 2019 मध्ये जो डेटा कलेक्ट करण्यात आला यावरती आधारित जून 2020 मध्ये रिपोर्ट बनवला आहे. रिपोर्ट बनवायला 1 वर्ष लागले. रिपोर्ट हा ऑलरेडी 1 वर्ष शिळा झाला आहे. म्हणजे काय तर आपल्याला एक्झॅक्ट आकडेवारी इथे मिळत नाही, पण तरी भारतामधली बेरोजगार आणि रोजगारांची संख्या शासनाकडून कशा पद्धतीने मोजली जाते किंवा त्यासाठी कोणती संस्था आहे तर ही तुम्हाला माहिती असावी. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस अधिक CSO हे आता एकत्र करून नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या माध्यमातून हा अहवाल प्रकाशित केला जातो, ज्याला PLFS म्हटलं जातं, म्हणजेच पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे. ओके, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे, की ज्या अंतर्गत आपल्याला आपल्या देशातली रोजगार आणि बेरोजगारीची संख्या समजणार आहे. यानुसार मी तुम्हाला काही फॅक्ट सुद्धा सांगतो. जसं 2011-12 मध्ये आपल्या देशामध्ये अराउंड 1 कोटी बेरोजगार होते, पण तेच आता 2017-18 पर्यंत 1 कोटीवरून हा नंबर 3 कोटीपर्यंत पोहोचला आहे. ठीक आहे, आता याचे कॅल्क्युलेशन्स किंवा याचे शॉर्ट टर्म्स जे आहेत ना हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. 1972-73ला NSSOने पहिल्यांदा त्यांचा अहवाल प्रकाशित केला. 1972-73ला या अहवालामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारांना प्रकाशित केलं जातं. रोजगारांचे आणि बेरोजगारांचे आकडे 4 वेगवेगळ्या प्रकारात प्रकाशित केले जातात. जसं की UPS म्हणजेच युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, सर्वसाधारण मुख्य स्थिती. UPS मोजण्याची एक पद्धत जी असते ना ती अशी आहे की यामध्ये 3 प्रकारच्या लोकांचा सहभाग होतो. असे नागरिक की जे वर्षभर काम करू शकतात त्यांना आपण कार्यकारी म्हणू. असे नागरिक की जे काम मिळवणारे आहेत, म्हणजे ज्यांना ॲक्च्युअलमध्ये काम मिळतं त्यांना आपण रोजगारीत म्हणू. आणि जे की ज्यांना काम मिळत नाही तर असे बेरोजगारीत. तर अशा 3 व्यक्तींना इथं मोजलं जातं UPSच्या माध्यमातून, म्हणजेच युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसच्या माध्यमातून. 2011-12 मध्ये वर्षभर काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजेच कार्यकारी व्यक्तींची संख्या, लोकसंख्या ही 44.7 कोटी एवढी होती. कार्यकारी लोकसंख्या काय असते हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की वृद्ध आणि बालक यांचा नंबर जर काढून टाकला तर राहिलेले जे असतील तर ते कार्यकारी लोकसंख्या. तर आपल्या देशाच्या 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे सेन्ससनुसार एकूण 121 कोटी लोकसंख्या आपल्या देशाची होती, ज्यापैकी 44.7% लोकसंख्या ही कार्यकारी होती. म्हणजेच आता हे किती टक्के झालं बरं एकूण लोकसंख्येच्या? 44.7 छेद 121 गुणिले 100. तर हे जर कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला मिळेल 36.4%. तर 36.4% जे आहे, जे पर्सेंटेज आपण जे काढलं ना तर त्याला म्हणतात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, त्यालाच LFPR असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. पण आपल्या देशामध्ये जी कार्यकारी लोकसंख्या असते, जिला आपण जर देशाच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात बघितलं तर ती आहे 36.4%, ज्यालाच LFPR असं म्हटलं जातं. 2011-12 या वर्षभरामध्ये 43.46 कोटी लोकसंख्या ही काम करत होती किंवा ज्यांना काम मिळालं होतं असे होते 43.46 कोटी लोकसंख्या. एकूण जी कार्यकारी लोकसंख्या होती तर ती होती 44.7 कोटी. ज्यांना ॲक्च्युअलमध्ये काम मिळालं ते होती 43.46 कोटी लोकसंख्या. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणाच्या 35.4% लोकसंख्या ही वर्क पॉप्युलेशन रेशो म्हणून कन्सिडर होते. आता हे नेमकं कसं काढलं तर 43.46 डिवायडेड बाय 121 गुणिले 100 हे जर केलं तर मिळणार आहे 35.4%, ज्याला वर्कर पॉप्युलेशन रेशो असं म्हटलं जातं. तर काम मिळालेल्या लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणाला आपण WPR असं म्हणतो. ह्या टर्म्स आपल्यासाठी महत्त्वाच्या. 2011-12 मध्येच एकूण 1.24 कोटी लोकसंख्या अशी होती की ज्यांना वर्षभरात काम मिळालं नाही. म्हणजेच 1.24 कोटी लोकसंख्या ही बेरोजगार होती संपूर्ण वर्षभर. 121 कोटी लोकसंख्येच्या जर आपण 1.24 कोटी बघितलं तर जवळपास 1% ते येईल. आणि हा जो रेशो आहे किंवा हे जे पर्सेंटेज आहे त्याला आपण प्रपोर्शन अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. ठीक आहे, ह्या टर्म्स थोड्या डिफिकल्ट जातील, मात्र जर तुम्ही अजून एकदा हे लेक्चर व्यवस्थितपणे ऐकलं तर प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे लक्षात राहणार आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल ना की सर आपण हे जे PU काढलं म्हणजे प्रपोर्शन अनएम्प्लॉयड हे जे काढलं तर हे म्हणजेच बेरोजगारी आहे का? तर नाही, हे म्हणजे बेरोजगारी नाही आहे. कारण आपण जे एकूण हे पर्सेंटेज काढलं किंवा हे जे PU काढलेलं आहे तर ते एकूण लोकसंख्येशी काढलं. 1.24 कोटी लोकसंख्येला आपण 121 कोटी लोकसंख्येसोबत कम्पेअर केलं, जे की चुकीचं आहे. आपल्याला जर बेरोजगारीचा दर काढायचा असेल तर आपल्याला ज्यांना रोजगार मिळाला नाही म्हणजे 1.24 कोटी लोकसंख्या
आणि हे किती कार्यक्षम लोकसंख्येपैकी आहेत, म्हणजेच 44.7 कोटी लोकसंख्येच्या 1.24 कोटी लोकसंख्या ही किती, तर हे आपल्यासाठी बेरोजगार दर असणार आहे. बेरोजगार दर कसा काढायचा, तर काम न मिळालेल्या लोकसंख्येच्या कार्यकारी लोकसंख्येशी काढलेल्या प्रमाणाला आपण बेरोजगारीचा दर असं म्हणतो. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करून दाखवा. 2011-12 मध्ये आपली लोकसंख्येमध्ये किती बेरोजगारी दर होता हे तुम्हाला समजणार आहे. 1.24 डिवायडेड बाय 44.7 गुणिले 100 हे कॅल्क्युलेशन करा आणि कमेंट करून स्वतःचा आन्सर सांगा. ठीक आहे, तर तुम्हाला लोकसंख्येमध्ये बेरोजगारीचा दर कसा काढायचा हे लक्षात आलं असेल. आता आपण या बेरोजगारी संपवण्यासाठी किंवा बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी शासनाकडून उचललेली थोडीशी पावलं जाणून घेऊ. कशा प्रकारे वेगवेगळ्या विकास योजना ह्या राबवल्या जात आहेत किंवा त्या प्रकारचे कार्यक्रम सुरू करण्यात आले. तर सुरुवात आपण 1980 पासून करू. 1980 मध्ये ग्रामीण भागात रोजगाराच्या पूर्ण संधी निर्माण करण्यासाठी म्हणून 1990 मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ज्याला IRDP असं म्हटलं जातं, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर हा सुरू करण्यात आला 1980 मध्ये. दुसरं महत्त्वाचं पाऊल आहे ते म्हणजे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवा प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आली किंवा सुरू करण्यात आले. 18 ते 35 वर्ष वयोगटातील बेरोजगार ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची कौशल्य मिळवण्यासाठी म्हणून मदत व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. तिसरं महत्त्वाचं पाऊल ते म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणजेच NREP, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम. तर या दोन वेतन रोजगार कार्यक्रमांना एकत्र मर्ज करण्यात आलं आणि 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना म्हणजे JRY, तर ही योजना सुरू करण्यात आली, ज्या अंतर्गत दोन योजना ह्या मर्ज करण्यात आल्यात. यावरती आयोगाने आपल्याला क्वेश्चन विचारलेत. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि राष्ट्रीय भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, तर या दोन कार्यक्रमांचं विलिनीकरण करून खालीलपैकी कोणती रोजगार योजना सुरू करण्यात आली, तर इंदिरा रोजगार योजना, राजीव रोजगार योजना, जवाहर रोजगार योजना आणि असं काहीतरी. तर जवाहर रोजगार योजना हे त्याचं नाव आहे. 1989 मध्ये ती सुरू करण्यात आली. आणि चौथी अतिशय महत्त्वाची, ज्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलाय, ती म्हणजे मनरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ही एक योजना की ज्या अंतर्गत 2005 मध्ये सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही सुरू करण्यात आली होती. प्रत्येक कुटुंबाला 100 दिवसांचा तरी रोजगार उपलब्ध होईल याची हमी देण्यासाठी म्हणूनचा हा कार्यक्रम, की ज्या अंतर्गत सरकारी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगार दिला जाईल, कुटुंबांना रोजगार दिला जाईल आणि त्यांच्या कामाचे 100 दिवस तरी भरतील, वर्षाचे 100 दिवस. तर ही या योजनेचा मुख्य हेतू होता, ज्या अंतर्गत आतापर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे. ठीक आहे, आणि 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, तर या अंतर्गत मोठ्या लोकसंख्येने भारतीय तरुणांना उद्योगांनी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देता यावे, तर यासाठीची एक चांगली योजना आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने स्किल्स देण्यासाठीची एक योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. 2016 मध्ये अशीच एक महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली, स्टार्टअप इंडिया, की ज्या अंतर्गत देशभरामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण, पोषक परिसंस्था विकसित करणे, तर यासाठी 2016 मध्ये ह्या योजनेला सुरुवात करण्यात आली. तर असे आत्तापर्यंतचे महत्त्वाचे पावलं आहेत, महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, ज्यांच्या मार्फत गव्हर्नमेंटनी रोजगार वाढवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा बेरोजगारीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र बेरोजगारी होण्याचे दोन मुख्य जे रिझन आहेत, खरं तर 4-5 आहेत, मात्र दोन महत्त्वाचे लक्षात ठेवा, की ज्यावेळेस ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांच्या नोकऱ्या जात आहेत आणि याचबरोबर भारतामध्ये लोकसंख्या, कार्यकारी लोकसंख्या सुद्धा वाढत चालली आहे. तर या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन झालं, दोन्हीची जर बेरीज झाली, तर देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण मोठं झालेलं दिसणार आहे. जर तुम्हाला 2020 मधली काही आकडेवारी जर सांगितली, तर GDP आपला जवळपास 23.9% घसरत चाललाय. GDP ज्यावेळेस घसरतो त्यावेळेस अनएम्प्लॉयमेंट वाढणार आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की बेरोजगारी जर 1% वाढली तर GDP 2% कमी होतो. तर इथं GDP जर 23.9% घटला असेल तर याच्या दुप्पट बेरोजगारी वाढणार आहे. बेरोजगारी अतिशय घातक असते, कारण याचे होणारे परिणाम पण मी तुम्हाला सांगितलेत. आपल्या देशामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते, लोकांचा लोकशाहीवरचा सुद्धा विश्वास डगमगतो, आत्महत्येचं प्रमाण वाढतं, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. तर बरेचसे असे विचित्र परिणाम होतील बेरोजगारीमुळं. आणि सध्याचं जर काही आकडेवारी आपण बघितले,
जे CMIE कडून प्रकाशित करण्यात आलेत, म्हणजेच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी. 1976ला ही संस्था स्थापन करण्यात आली. ही एक स्वयंसेवी संघटना आहे, म्हणजे एक स्वातंत्र्य संस्था आहे, ऑटोनॉमस संघटना आहे ही, की ज्यांच्यानुसार 2011-12 आणि 2017-18 याचं कंपॅरिझन देण्यात आलं आहे. अनएम्प्लॉयमेंट जर आपण बघितलं, म्हणजे बेरोजगारी 2011-12 मध्ये 10 मिलियनपर्यंत होती. 10 मिलियन म्हणजे 1 कोटी, जी आता 2017-18 पर्यंत 3 कोटीपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये अनएम्प्लॉयमेंटचा जो रेट आहे तर तो 2.2% होता 2011-12 मध्ये, जो की आता बेरोजगारीचा दर हा 6.1% पोहोचला आहे. तर अतिशय घातक आकडेवारी आहे. भविष्यामध्ये हे जर पर्सेंटेज आणखीन वाढत गेलं तर अतिशय घातक अशी आकडेवारी आहे. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण अर्थशास्त्रामधला बेरोजगारी हा मुद्दा समजून घेतला आहे. बेरोजगारी म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार हे तुम्हाला समजले असतील. आता इथून पुढे बेरोजगारी संदर्भात आयोगाने कुठलाही क्वेश्चन विचारला तर नक्कीच तो तुम्हाला अटेम्प्ट करता येईल. आपण लेक्चरची सुरुवात एका कोटपासून केली होती, एंड सुद्धा आपण एका कोटपासूनच करू. द फायनल सोल्युशन फॉर अनएम्प्लॉयमेंट इज वर्क. म्हणजेच बेरोजगारीसाठी एक जो फायनल सोल्युशन जे आहे, एक उपाय जो आहे तो म्हणजे काम. ओके, तर आजच्या सेशनमध्ये फायनली इथं थांबतोय. जाता आता तुम्हाला आठवण करून देतो, विजन स्टडीवरती राज्यसेवा 2021च्या कोर्सचे ॲडमिशन ओपन आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता. या माध्यमातून 1000पेक्षा जास्त इंटरेस्टिंग क्वालिटी लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील, ज्यामध्ये स्टेट बोर्ड, NCERT यावरती आधारित सुद्धा लेक्चर्स आहेत आणि रेफरन्स बुक म्हणजे आपले जे वेगवेगळे ग्रंथ आहेत यावरती आधारित सुद्धा भरपूर लेक्चर्स तुम्हाला मिळतील. आणि यात 200पेक्षा जास्त विषयानुसार चाचण्या सुद्धा होतात. 2021 कोर्सचा ॲडमिशन फी 4000 रुपये आहे. जे 2020साठी तयारी करतायत राज्यसेवा आणि संयुक्त गट ब साठी, अशांना आता रिव्हिजन करायला फार कमी दिवस शिल्लक आहेत. यामध्ये क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये रिव्हिजन करू शकता. यासाठी सुद्धा विजन स्टडीवरती बॅच अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवरती जाऊन विजन स्टडीचा ॲप डाउनलोड करायचं आहे. या माध्यमातून भरपूर सारा अभ्यास अगदी मोफत सुद्धा करता येईल. तर आज फायनली इथं थांबतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.